Good morning all of you. Today we are going to learn some remain part of the Workmen's Compensation Act. In our last lecture we have also seen our last lecture the Workmen's Compensation Act, and in this lecture we will see some remain part of the Workmen's Compensation Act. Okay, now let's turn to our lecture. Accident report. Where the accident results in death or serious bodily injury, the employer should send a report to the commissioner within 7 days of the accident in the prescribed form, giving the circumstances attending the death or serious bodily injury. तर बघा, ॲक्सिडेंट रिपोर्ट ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क आवरमध्ये किंवा वर्किंग एरियामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला तर तिथं जो कोणी कमिशनर नेमलेला असतो त्या ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणजे कामासाठी व्यक्ती आणण्यासाठी, तर त्या कमिशनरला या ॲक्सिडेंटची माहिती दिली जावी. ओके, जर एखादी मग ती माहिती तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत दिली तरच त्याला त्या पद्धतीची भरपाई किंवा कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. इन द प्रिस्क्राइब फॉर्म गिविंग द सर्कमस्टान्सेस अटेंडिंग द डेथ ऑर सिरियस बॉडीली इंजुरी. एक प्रकारचा एक फॉर्म प्रिस्क्राईब केलेला असतो. तो फॉर्म भरून त्या कमिशनरपर्यंत 7 दिवसांच्या आतपर्यंत ही माहिती देणं आवश्यक असतं आणि यालाच ॲक्सिडेंट रिपोर्ट असं म्हटलं जातं. सेकंड बघा, नोटीस ऑफ ॲक्सिडेंट. A notice of accident should be sent to the commissioner by the concerned employee as soon as practicable after the happening thereof. तर बघा, त्याचबरोबर एक प्रकारची ॲक्सिडेंटची नोटीससुद्धा कमिशनरला पाठवावी लागते, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने ॲक्सिडेंट झालेला आहे याचं वर्णन करावं लागतं. त्याचबरोबर द नोटीस शूड कंटेन सच पर्टिक्युलर्स ॲज द नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन इंज्युअर्ड, द डेट अँड कॉज ऑफ ॲक्सिडेंट एक्सेट्रा. त्याचबरोबर मग त्या नोटीसमध्ये त्या व्यक्तीचं ॲड्रेस असेल, त्या व्यक्तीचं नाव असेल. ओके, त्याचबरोबर कुठल्या दिवशी ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटचं कारण कोणतं होतं, तर अशा पद्धतीची माहिती त्या नोटीसमध्ये भरावी लागते. अ कॉपी ऑफ द नोटीस शूड ऑल्सो बी सेंड टू द एस्टॅब्लिशमेंट वेअर इन he was employed. The notice of accident may be served either personally or by registered post or by means of an entry in the notice book maintained by the employer. मग ही जी नोटीस आहे ती कशा पद्धतीनं एस्टॅब्लिशमेंटकडे किंवा एम्प्लॉईडकडे पाठवली जाते बघा. तर नोटीस ही पर्सनली इंज्युअर्ड असलेले व्यक्ती देऊ शकते किंवा रजिस्टर पोस्टमधून सुद्धा पाठवू शकते, किंवा एम्प्लॉयरसाठी एक नोटीस बुक मेंटेन केलेलं असतं, तर त्या नोटीस बुकच्या माध्यमातून सुद्धा ती व्यक्ती अशा पद्धतीची ॲक्सिडेंटची नोटीस ही देऊ शकते. नेक्स्ट पेज बघा, मेडिकल एक्झामिनेशन. द एम्प्लॉयर मे गेट द कन्सर्न वर्कमन एक्झामाइंड बाय अ क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर विदिन 3 days from receiving the notice of accident. त्याचबरोबर एका चांगल्या वेल एज्युकेटेड किंवा क्वालिफाईड प्रॅक्टिशनरकडून 3 दिवसांच्या आतमध्ये त्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीनं नोटीस पाठवली त्या व्यक्तीचा कन्सर्न केला जातो. द एम्प्लॉई मस्ट प्रेझेंट हिमसेल्फ फॉर सच एक्झामिनेशन, अदरवाईज ही शॅल लूज हिज राईट टू द कॉम्पेन्सेशन. म्हणजे बघा, ज्यावेळी एखाद्या एम्प्लॉयरकडून अशा पद्धतीची ॲक्सिडेंटची नोटीस पाठवली जाते, मग त्याच्यानंतर चांगल्या क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनरकडून, संस्थेकडून किंवा ऑर्गनायझेशनकडून ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्या व्यक्तीची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. ओके, आणि त्या एक्झामिनेशनसाठी त्या व्यक्तीनं स्वतः हजर राहणं खूप गरजेचं असतं. जर ती व्यक्ती त्या ठिकाणी स्वतः हजर नसेल तर ती व्यक्ती त्याच्या कॉम्पेन्सेशनचा किंवा नुकसान भरपाईसाठी जो दावा केलेला आहे किंवा नुकसान भरपाई मागितली तर ती नुकसान भरपाई गमावू शकते जर ती व्यक्ती स्वतः तिथं हजर नसेल तर. नेक्स्ट पॉईंट बघा, फेल्युअर ऑफ एम्प्लॉयर टू हॅव द वर्कमॅन मेडिकली एक्झामाइंड डज नॉट डेबर him from challenging the medical certificate produced by the workman.
त्याचबरोबर बघा, फेल्युअर ऑफ एम्प्लॉयर टू हॅव द वर्कमॅन मेडिकली एक्झामाइन डज नॉट डिबार हिम फ्रॉम चॅलेंजिंग द मेडिकल सर्टिफिकेट प्रोड्यूस बाय द वर्कमन. त्याचबरोबर वर्कमनकडून ज्या पद्धतीचं मेडिकल सर्टिफिकेट प्रोड्यूस गेले तर त्या प्रोड्यूसला एम्प्लॉयर फेल्युअर करू शकत नाही किंवा चॅलेंज करू शकत नाही. ओके, देन अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन सेक्शन 4 व्हेअर डेथ ऑफ अ वर्कमॅन रिझल्ट्स फ्रॉम द इंजुरी. समजा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वर्कमनची ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या इंजुरीमधून समजा डेथ झाली तर पुढं त्याला कशा पद्धतीनं कॉम्पेन्सेशन असते किंवा त्याची अमाऊंट काय असते तर बघा, ॲन अमाऊंट इक्वल टू 50% ऑफ द मंथली वेजेस ऑफ द डिसीज्ड वर्कमॅन मल्टिप्लाइड बाय द रिलेव्हंट फॅक्टर ऑर ॲन अमाऊंट ऑफ 80,000 रुपीज विच एव्हर इज मोअर. तर बघा, एखाद्या व्यक्तीची जर इंजुरीतून डेथ झाली तर त्या व्यक्तीला त्याच्या महिन्याचं जे पेमेंट होतं त्याच्या 50%, ओके, 50% किंवा मग जी काय 80,000 रुपये वगैरे अशी ठरलेली असते रक्कम, मग त्या दोन्हीपैकी एक रक्कम त्याला मिळते कॉम्पेन्सेशन म्हणून. व्हेअर परमनंट टोटल डिसेबलमेंट रिझल्ट्स फ्रॉम द इंजुरी. जर एखाद्या व्यक्तीला परमनंट टोटल डिसेबलमेंट आली असेल म्हणजे आयुष्यात तो काहीच करू शकणार नसेल, म्हणजे कायमचं अपंगत्व आले असेल, तर अशा व्यक्तीला ॲन अमाऊंट इक्वल टू 60% ऑफ द मंथली वेजेस, त्याच्या महिन्याचं जे पेमेंट होतं त्यातलं 60% ऑफ द इंजर्ड वर्कमॅन मल्टिप्लाइड बाय द रिलेव्हंट फॅक्टर ऑर ॲन अमाऊंट ऑफ 90,000 रुपीज विच एव्हर इज मोअर. तर त्याचबरोबर मग त्याच्या पेमेंटमधील 60%तून 60% जे वेतन असेल ते त्याला दिलं जातं किंवा 90,000 रुपये. ओके, द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन पेएबल टू अ वर्कमॅन डिपेंड्स ऑन. मग जे काय अमाऊंट असते वर्कमनला पेएबल केली जाते कॉम्पेन्सेशनची, ती कशावरती डिपेंड असते म्हणजे कुठल्या धर्तीवरती किंवा कुठल्या आधारावरती त्याला ही अमाऊंट दिली जाते किंवा त्याचं कॉम्पेन्सेशन केलं जातं. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, द नेचर ऑफ इंजुरी कॉज्ड बाय ॲक्सिडंट. कशा पद्धतीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे, त्याचबरोबर जी काही इंजुरी झाली आहे ती कशा पद्धतीची आहे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात इंज्युअर्ड झाले किंवा किती मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यावरती ठरतं. सेकंड, द मंथली वेजेस ऑफ द वर्कमॅन कन्सर्न अँड द रिलेव्हंट फॅक्टर. त्याचबरोबर जे काही मंथली वेजेस असेल त्याचबरोबर वर्कमनचं जे काही रिलेटेड फॅक्टर्स असतील तर त्या गोष्टींवरती. अँड द थर्ड वन इज द रिलेव्हंट फॅक्टर इज स्पेसिफाईड इन शेड्यूल 4 फॉर वर्किंग आउट द लमसम अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. त्याचबरोबर शेड्यूल 4नुसार ज्या पद्धतीचं वर्किंग आउट असेल त्या पद्धतीचं त्याचं लमसम अमाऊंट हे ठरवलं जातं. नेक्स्ट बघा, देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन ॲन अडल्ट अँड अ मायनर वर्कर विथ रिस्पेक्ट टू द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. त्याचबरोबर एखादी व्यक्ती समजा ॲक्सिडेंट झाला आहे, ती व्यक्ती वृद्ध आहे किंवा तरुण आहे, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टिंक्शन केलं जात नाही. कुठल्याही प्रकारची व्यक्ती असेल म्हणजे यंग असेल किंवा एजेड असेल तरीही त्या दोघांना कॉम्पेन्सेशन तेवढंच देण्यात येतं. फॉर एक्झाम्पल बघा, अ वर्कमन इज एम्प्लॉईड इन अ फॅक्टरी ऑन अ मंथली वेज ऑफ ₹3,000. व्हाईल वर्किंग ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट अँड डाईज ऑन ऑक्टोबर 2000. His date of birth is July 18, 1970. The amount of compensation payable to his dependent would be 50% monthly wages, relevant factor of age 30 or 100 or 80,000, whichever is higher. Then 50,000 50%, then 3,000. Okay, 2,207.98 or 100 is equal to 3,11,1970. हां, तर आता इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिले बघा की एखाद्या व्यक्तीचं कॉम्पेन्सेशन कशा पद्धतीनं दिलं जातं किंवा काय त्याच्यामध्ये हे बघा. तर पहिला आहे, अ वर्कमन इज एम्प्लॉईड इन अ फॅक्टरी ऑन अ मंथली वेज ऑफ ₹3,000. समजा एखादी व्यक्ती फॅक्टरीमध्ये
3,000 पगारावरती मंथली म्हणजे महिन्याला 3,000 पगारावरती काम करते. व्हाईल वर्किंग ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट अँड डाईज ऑन ऑक्टोबर 2000. आणि काम करत असतानाच ती ऑक्टोबर 2000ला ॲक्सिडेंटच्या दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हिज डेट ऑफ बर्थ इज जुलै 1870. तर त्या व्यक्तीचं बर्थ ऑफ डेट कुठली असणार आहे तर 18 जुलै 1970. ओके. द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन पेएबल टू हिज डिपेंडंट वुड बी. मग हा जो त्याला कॉम्पेन्सेशन देण्यात येणार आहे किंवा त्याच्यावरती डिपेंड असलेल्या लोकांना जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे ती कशी असणार आहे बघा. 50% मंथली वेजेस. ओके. म्हणजे 50% त्याच्या कामाचे पेमेंट. देन मल्टिप्लाय मंथली वेजेस. देन रिलेव्हंट फॅक्टर ऑफ एज. त्याचं जे काही रिलेव्हंट फॅक्टर असेल एजशी ते. त्यानंतर त्याचं एज असेल. ओके. आणि त्याला मल्टिप्लायर 100 असणार आहे. आणि मग 80,000 विचेवर इज हायर. आणि जे 80,000 असेल ते. मग त्यांनी इथं कॅल्क्युलेशन करून दिलेले. आणि फायनली बघा, सिन्स ₹3,11,970 इज मोर दॅन 80,000 द कॉम्पेन्सेशन पेएबल टू हिम शॅल बी ₹3,11,970. ओके. मग त्या दोन्हीपैकी जे काही जास्त असेल मल्टिप्लाय करून म्हणजे त्याचा महिन्याचा पगार आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जी काय रक्कम होत असेल मग त्या दोन्हीपैकी म्हणजे 80,000 किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर येणारी जी काय रक्कम आहे तर त्या दोन्हीमध्ये विचार केला जातो. जी हायर असेल ती दिली जाते. मग यामध्ये बघा 3,11,970 रुपये ही हायर पेमेंट आहे. ओके. किंवा हायर आकडा आहे. त्यामुळं मग त्या व्यक्तीला 80,000 ती व्यक्ती न घेता 3,11,970 रुपये त्याला देणं किंवा त्याला पे करणं भाग असतं ऑर्गनायझेशनला. नेक्स्ट बघा, मंथली वेजेस सेक्शन 4A. 1 month 12th of the total wages fallen due for payment by the employer during the last 12 months of that period. तर बघा 1/12 of the total wages fallen due for payment by the employer during the last 12 months of that period. तर मंथली वेजेस हे कशावरती ठरवलं जातं तर महिन्याचा जो काही पेमेंट दिला जातो वर्करला किंवा वर्कमनला तर त्याच्या आधारे मंथली वेजेस ठरवलं जातं. तर बघा, वेअर द होल ऑफ द कंटिन्युअस पिरियड इमिजिएटली प्रिसेडिंग द ॲक्सिडेंट वॉज लेस दॅन 1 month द ॲव्हरेज मंथली अमाऊंट अर्न बाय अ वर्कमन एम्प्लॉईड इन द सेम वर्क बाय द सेम एम्प्लॉयर ऑर इफ नो सच वर्कमन इज एम्प्लॉईड बाय वर्कमन एम्प्लॉईड इन अ सिमिलर वर्क इन द सेम लोकॅलिटी. तर त्या व्यक्तीचा किती अनुभव आहे किंवा किती वर्षापासून तो त्या कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे या सगळ्यावरती त्याचं मंथली वेजेस ठरवलं जातं. इन एनी अदर केस 30 times द टोटल वेजेस अर्न इन द लास्ट कंटिन्युअस पिरियड ऑफ सर्व्हिस डिवायडेड बाय द नंबर ऑफ डेज कंप्रायझिंग सच पिरियड. त्याचबरोबर किती दिवसांचं काम भरलेलं आहे त्या व्यक्तीचं याच्यावरती सुद्धा त्या व्यक्तीचं पेमेंट केलं जातं. त्यानंतर बघा, वेअर द मंथली वेजेस ऑफ अ वर्कमॅन एक्सीड 4,000 हिज मंथली वेजेस विल बी डीम्ड टू बी 4,000 ओनली. तर बघा, वेअर द मंथली वेजेस ऑफ अ वर्कमॅन एक्सीड 4,000 हिज मंथली वेजेस विल बी डीम्ड टू बी 4,000 ओनली. तर एखाद्या व्यक्तीचं कामाचे जे काही तास असतील किंवा कामाचे जे काही वेतन असेल मंथली वेतन जर 4,000पेक्षा जास्त असेल तरीसुद्धा त्याचं मंथली वेजेस हे 4,000च मानलं जाईल. ओके. देन पुढं फेल्युअर टू रजिस्टर ॲग्रीमेंट. व्हेन अ मेमोरंडम of any agreement is not sent to the commissioner for registration, the employer shall be liable to pay the full amount of compensation which he is liable to pay under the provision of this act. तर बघा, व्हेन अ मेमोरंडम ऑफ एनी ॲग्रीमेंट इज नॉट सेंट टू
the commissioner for registration, the employer shall be liable to pay the full amount of compensation which he is liable to pay under the provisions of this act. तर बघा, एखाद्या व्यक्तीचं ॲग्रीमेंट हे फेल्युअर केले गेले रजिस्ट्रेशनमधून, तर ती व्यक्ती फुल कॉम्पेन्सेशन मिळण्यासाठी लायक ठरवली जाते किंवा पात्र ठरवली जाते. अमेंडमेंट्स अँड चेंजेस. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, अमेंडमेंट्स अँड चेंजेस म्हणजे सुधारणा आणि बदल. द ॲक्ट इज नाव नोन ॲज एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट. हा जो आता ॲक्ट आहे तो आता म्हणजे द वर्कमन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट हा आता त्याच्यामध्ये सुधारणा होऊन एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. थ्रूआउट द ॲक्ट व्हेअर वर्कमन ऑर वर्कमेन ऑकर द वर्ड्स एम्प्लॉई अँड एम्प्लॉईज शॅल बी सबस्टिट्यूटेड. त्याचबरोबर जिथं वर्कमन आणि वर्कमेन हे 2 शब्द घेतलेले आहेत वारंवार, त्या ठिकाणी आता एम्प्लॉई आणि एम्प्लॉईज असे 2 शब्द सबस्टिट्यूट केलेले आहेत. देन क्लेरिकल एम्प्लॉईज आर इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ एम्प्लॉई. त्याचबरोबर जी एम्प्लॉईची डेफिनेशन आहे सुरुवातीला आपली झाली या ॲक्टमध्ये, तर ती क्लेरिकल एम्प्लॉईज म्हणून समावेश केलेला दिसून येतो. देन कॉम्पेन्सेशन फॉर डेथ रेज फ्रॉम 80,000 to 1,20,000. त्याचबरोबर जर डेथसाठी क्लेम असेल तर तो 80,000वरून आता 1,20,000पर्यंत गेलेला आहे. देन कॉम्पेन्सेशन फॉर परमनंट टोटल डिसेबलमेंट रेज फ्रॉम 90,000 to 1,40,000. तर बघा, कॉम्पेन्सेशनचा जो परमनंट टोटल डिसेबलमेंटसाठी किती होतं तर 90,000 होतं, म्हणजे 90,000 होतं, ते आता 1,40,000 झाले, म्हणजे 1,40,000पर्यंत गेले. न्यू सबसेक्शन इज ॲडेड फॉर मेडिकल रिम्बर्समेंट. तर बघा, काही नवीन सबसेक्शन आलेले आहेत मेडिकल तरतुदीसाठी. त्याचबरोबर द एम्प्लॉई शॅल बी रिम्बर्स द ॲक्च्युअल मेडिकल एक्सपेंडिचर इनकर्ड बाय हिम फॉर ट्रीटमेंट ऑफ इंजुरीज कॉज ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. त्याचबरोबर ॲक्च्युअल मेडिकल एक्सपेंडिचरचा सुद्धा इथं विचार केलेला आहे. देन फ्युनरल एक्सपेन्सेस अमाऊंट इज इन्क्रीज फ्रॉम ₹2,500 टू नॉट लेस दॅन ₹5,000. तर बघा, फ्युनरल एक्सपेन्सेस म्हणजे अंत्यविधीचे जे काही खर्च दिला जातो त्या व्यक्तीसाठी, तर तो 2,500वरून 5,000पेक्षा कमी नसावा इतका वाढवलेला आहे. अँड देन नो चेंजेस इन डेफिनेशन ऑफ वेजेस. त्याचबरोबर जी वेजेसची डेफिनेशन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला दिसून येत नाही. नेक्स्ट बघा, इट रिझर्व्स द राईट फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट टू एनहान्स द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. त्याचबरोबर हा जो वेजेसचा मुद्दा आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडं सोपवलेला आहे, म्हणजे तो त्यांनी राखून ठेवलेला आहे आपल्याकडे की कॉम्पेन्सेशनची पेमेंट अमाऊंट वाढवायची किंवा तशीच ठेवायची. ओके. देन नेक्स्ट बघा, the inadequacy of the sum or amount or by reason that the agreement has been obtained by fraud or undue influence or other improper means, he may refuse to record the agreement and may तर हे पेज बघा, एक्सप्लेनेशन सेकंड. वेअर द मंथली वेजेस ऑफ अ वर्कमॅन एक्सीड ₹4,000 हिज मंथली वेजेस फॉर द पर्पजेस ऑफ क्लॉज अँड क्लॉज शॅल बी डीम्ड टू बी ₹4,000 ओनली. तर मग अशीच आपण मुद्दा बघितला होता की जरी 4,000 मिनिमम वेजेस असेल तर ते तेवढंच मानलं जातं. देन फ्युनरल एक्सपेन्सेससाठी ₹2,500 दिले जातात, हे आपण बघितलं. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी ज्युरिस्डिक्शन ऑफ कमिशनर. एनी मॅटर अंडर दिस ॲक्ट टू बी डन बाय ऑर बिफोर अ कमिशनर shall be done by or before the commissioner for the area in which the accident resulting in the injury took place or the workman or his dependent claiming the compensation ordinarily resides. ओके. तर बघा,
या अंडरमध्ये कधीही किंवा कुठल्याही मॅटरच्या आधी कमिशनरला याची ऑथॉरिटी दिलेली आहे. मग त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, द ॲक्सिडेंट रिझल्टिंग इन द इंजुरी टूक प्लेस. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला जी काय इंजुरी होते आणि ते कुठल्या ठिकाणी होते. द वर्कमॅन ऑर हिज डिपेंडंट क्लेमिंग द कॉम्पन्सेशन ऑर्डिनरली रिसाइड्स. जो वर्कमॅन असेल तो किंवा त्याचे डिपेंडंट क्लेम करू शकतात कॉम्पन्सेशनसाठी. तिसरा आहे द एम्प्लॉयर हॅज हिज रजिस्टर्ड ऑफिस. एम्प्लॉयरचं त्याचं स्वतःचं रजिस्टर्ड ऑफिस असेल. ओके. देन व्हेअर अ कमिशनर इज सॅटिस्फाईड दॅट एनी प्रोसिडिंग कॅन बी मोर कन्व्हिनियंटली डिस्पोज बाय ऑफ एनी अदर कमिशनर ही मे ट्रान्सफर द मॅटर टू सच अदर कमिशनर. त्याचबरोबर ही केस जी आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये जो कोणी कमिशनर असेल तर त्याच्याकडे सोपवली जावी. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टिंग आउट एनी कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट विच मेक्स द वर्कमॅन गिव अप ऑर रिड्यूस हिज राईट टू कॉम्पन्सेशन फ्रॉम द एम्प्लॉयर इज नल अँड व्हॉइड इनसोफर ॲज इट एम्स ॲट रिड्युसिंग ऑर रिमूव्हिंग द लायबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर टू पे कॉम्पन्सेशन अंडर द ॲक्ट. तर ज्या पद्धतीचं एम्प्लॉयरचं किंवा वर्कमॅनचं वागणं असेल त्यावर त्याचं कॉम्पेन्सेशन ॲक्ट त्याला लागू करायचा किंवा नाही याबद्दल विचार केला जातो. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट्स व्हेअर द अमाऊंट पेएबल ॲज कॉम्पेन्सेशन हॅज बीन सेटल्ड बाय ॲग्रीमेंट. तर बघा, व्हेअर द अमाऊंट पेएबल ॲज कॉम्पेन्सेशन हॅज बीन सेटल्ड बाय ॲग्रीमेंट अ मेमोरेंडम देअर ऑफ शॅल बी सेंड बाय एम्प्लॉयर. तर रजिस्ट्रेशन करणं ॲग्रीमेंटचं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ती व्यक्ती त्याच्या कॉम्पेन्सेशन त्या व्यक्तीकडून लॉस होऊ शकतं. देन पुढं बघा, नेक्स्ट पॉईंट आहे बघा, an agreement for payment of compensation which has been registered shall be enforceable under this act notwithstanding anything contained in the Indian Contract Act or any other law for the time being in force. तर बघा, तर हा जो वरचा पॉईंट आहे, द सम ऑफ अमाऊंट ऑर बाय रिझन दॅट द ॲग्रीमेंट हॅज बीन ऑब्टेन्ड बाय फ्रॉड ऑर अनड्यू इन्फ्लुएन्स ऑर अदर इम्प्लेस मीन्स ही मे रिफ्यूज टू रेकॉर्ड द ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा कोणीतरी फसवणूक करण्याची वगैरे शक्यता असते. त्यावेळी ती व्यक्ती किंवा एम्प्लॉयर अशा पद्धतीचे ॲग्रीमेंट रिफ्यूज करू शकते. देन ॲन ॲग्रीमेंट फॉर पेमेंट ऑफ कॉम्पन्सेशन विच हॅज बीन रजिस्टर्ड शॅल बी एन्फोर्सेबल अंडर दिस ॲक्ट. तर या ॲक्टच्या अंडर अनफोर्सेबल असू शकतं अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट. ओके. देन बघा, फेल्युअर टू रजिस्टर ॲग्रीमेंट व्हेन अ मेमोरेंडम ऑफ एनी ॲग्रीमेंट इज नॉट सेंड टू द कमिशनर फॉर रजिस्ट्रेशन द एम्प्लॉयर शॅल बी लायबल टू पे द फुल अमाऊंट ऑफ कॉम्पन्सेशन. तर बघा, तर जर समजा रजिस्टर ॲग्रीमेंटला फेल्युअर झालं तर अशा पद्धतीचं प्रोव्हिजन ॲक्टच्या अंडर त्या पद्धतीचं मेमोरेंडम तयार करू शकते. देन फिलिंग ऑफ क्लेम्स, नो क्लेम ऑफ कॉम्पन्सेशन शॅल बी एंटरटेन बाय द कमिशनर. कुठल्याही प्रकारचा क्लेम हा कॉम्पन्सेशनसाठी किंवा भरपाईसाठी कमिशनरकडून एंटरटेन केला जात नाही अनलेस द नोटीस ऑफ ॲक्सिडेंट हॅज बीन गिव्हन बाय द वर्कमॅन. जोपर्यंत वर्कमॅनकडून ॲक्सिडेंटची नोटीस जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा क्लेम किंवा कॉम्पन्सेशनसाठी घेतला जात नाही. इन द प्रिस्क्राईब मॅनर एक्सेप्ट इन द फॉलोइंग सर्कमस्टन्सेस. जर समजा फॉलोइंग सर्कमस्टन्सेस असतील किंवा खाली दिलेल्या घटकांचा समावेश असेल तरच त्यासाठी क्लेम केला जातो. तर पहिला आहे बघा, इन केस ऑफ डेथ ऑफ वर्कमॅन रिझल्टिंग फ्रॉम ॲन ॲक्सिडेंट विच ऑकर्ड ऑन द प्रिमायसेस ऑफ द एम्प्लॉयर
or at any place where the workman at the time of the accident was working died on such premises or such place or in the vicinity of such premises or place. जर काम करत असताना त्या व्यक्तीचा त्या कामाच्या ठिकाणीच किंवा त्या प्रिमायसेसमध्ये ॲक्सिडेंट झाला तर आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर. सेकंड, इन केस द एम्प्लॉयर हॅज नॉलेज ऑफ द ॲक्सिडेंट फ्रॉम एनी अदर सोर्स ॲट ऑर अबाउट द टाईम ऑफ इट्स ऑकरन्स. त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीतून नॉलेज मिळालं की त्याचा ॲक्सिडेंट होणार आहे किंवा अशा काही गोष्टी समजल्या. देन इन केस द फेल्युअर टू गिव्ह नोटीस ऑर प्रेफर द क्लेम वॉज ड्यू टू सफिशियंट कॉज. त्याचबरोबर नोटीस दिली आणि नोटीस द्यायला फेल्युअर आहे पण क्लेमसाठी प्रेफर केलं आहे पण त्यासाठी योग्य असं कारण आहे तरच त्याला तशा पद्धतीचा क्लेम हा मिळू शकतो. पुढं बघा. लिमिटेशन. वर्कमन टू द कमिशनर मे फाईल द क्लेम फॉर ॲक्सिडेंट कम्पेन्सेशन इन द प्रिस्क्राईब फॉर्म. वर्कमॅन हा कमिशनरला क्लेम करू शकतो ॲक्सिडेंट कॉम्पेन्सेशनसाठी जो काही प्रिस्क्राईब फॉर्म केला असेल त्यामध्ये विदिन 2 years फ्रॉम द ऑकरन्स ऑफ द ॲक्सिडेंट ऑर फ्रॉम द डेट ऑफ डेथ द क्लेम मस्ट बी प्रिसिडेड बाय. त्याचबरोबर 2 वर्षांपर्यंत अशा पद्धतीचा क्लेम केला जाऊ शकतो. त्यासाठी पहिला पॉईंट आहे बघा, अ नोटीस ऑफ ॲक्सिडेंटची नोटीस दिली जावी. सेकंड, द क्लेमंट एम्प्लॉई मस्ट प्रेझेंट हिमसेल्फ फॉर मेडिकल एक्झामिनेशन इफ रिक्वायर्ड बाय द एम्प्लॉयर. त्याचबरोबर जे ऑर्गनायझेशनकडून किंवा कंपनीकडून जे काय मेडिकल एक्झामिनेशन केले जातं त्यासाठी ती व्यक्ती स्वतः हजर असणं गरजेचं आहे. त्याचवेळी त्याला काय केलं जातं तर अशा पद्धतीची भरपाईही दिली जाते. ओके. त्यानंतर बघा, ड्युटीज ऑफ एम्प्लॉयर्स. पे कॉम्पेन्सेशन फॉर ॲन ॲक्सिडेंट सफर्ड बाय ॲन एम्प्लॉई इन अकॉर्डन्स विथ द ॲक्ट. तर या ॲक्टनुसार कशा पद्धतीनं त्याला पे कॉम्पेन्सेशन मिळू शकतं बघा. पहिला पॉईंट आहे, टू सबमिट अ स्टेटमेंट टू द कमिशनर. कमिशनरकडं 30 दिवसांच्या आत नोटीस मिळाल्यानंतर त्याला एक स्टेटमेंट सबमिट करावं लागतं. इन द प्रिस्क्राईब्ड फॉर्म गिव्हिंग द सर्कमस्टन्सेस attending the death of a workman as result of an accident and indicating whether he is liable to deposit any compensation for the same. तर बघा, अशा पद्धतीनं त्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत क्लेम करणं गरजेचं आहे. सेकंड, टू सबमिट ॲक्सिडेंट रिपोर्ट टू द कमिशनर इन द प्रिस्क्राईब्ड फॉर्म विदिन 7 days. कमिशनरला 7 दिवसांच्या आत प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये सबमिट करायचा आहे ॲक्सिडेंटचा रिपोर्ट. देन विच रिझल्ट्स इन डेथ ऑफ अ वर्कमॅन ऑर अ सिरियस बॉडीली इंजुरी टू अ वर्कमॅन. ओके. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आहे बघा, टू मेंटेन अ नोटीस बुक इन द प्रिस्क्राईब फॉर्म ॲट अ प्लेस व्हेअर इट इज रेडिली ॲक्सेसिबल टू द वर्कमॅन. त्याचबरोबर नोटीस बुक मेंटेन करणं गरजेचं आहे जे ऑर्गनायझेशनमध्ये प्रिस्क्राईब केलं जातं, जे लगेच वर्कमनला किंवा कमिशनरला ॲक्सेसिबल होईल. आणि यातला लास्टचा पॉईंट आहे बघा, टू सबमिट ॲन ॲन्युअल रिटर्न ऑफ ॲक्सिडंट्स स्पेसिफाईंग द नंबर ऑफ इंजुरीज फॉर विच कॉम्पेन्सेशन हॅज बीन पेड ड्युरिंग द इयर, द अमाऊंट ऑफ सच कॉम्पेन्सेशन अँड अदर प्रिस्क्राईब पर्टिक्युलर्स. तर पूर्ण वर्षभरामध्ये जे काय ॲन्युअल रिटर्न ऑफ ॲक्सिडेंट असतील तर ते दिले जावेत. त्याचबरोबर नंबर ऑफ इंजुरी दिल्या जाव्यात जेणेकरून जी काही कॉम्पेन्सेशनची अमाऊंट प्रिस्क्राईब केलेली आहे ती त्यांना देता येणं शक्य होईल. देन ड्युटीज ऑफ एम्प्लॉईज. टू सेंड अ नोटीस टू द ॲक्सिडेंट इन द प्रिस्क्राईब फॉर्म टू द कमिशनर अँड द एम्प्लॉयर within such time as soon as it is practicable for him. The notice is precondition for the admission of the claim for compensation. तर जो काही प्रिस्क्राईब फॉर्म असेल तर त्या फॉर्ममध्ये कमिशनरला नोटीस देणं. देन टू प्रेझेंट हिमसेल्फ फॉर मेडिकल एक्झामिनेशन इफ रिक्वायर्ड बाय द एम्प्लॉयर. हे पॉईंट झालेले आहेत, तेच वारंवार येत आहेत की ज्यावेळी ऑर्गनायझेशनकडून मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोललं जाईल त्यावेळी त्या व्यक्तीनं म्हणजे ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीनं स्वतः हजर राहणं. देन अमेंडमेंट्स अँड चेंजेस. सुधारणा आणि बदल. द ॲक्ट इज नाव नोन ॲज एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन
तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हा पॉईंट बघितलेला आहे आधीच. ओके, म्हणजे काय काय सुधारणा झाल्या. एम्प्लॉईजचं म्हणजे द वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्टचं एम्प्लॉईज हे नाव ठेवलेलं आहे. देन वर्कमन आणि वर्कमेनचं एम्प्लॉई आणि एम्प्लॉईज नाव बदललेलं आहे. क्लेरिकल एम्प्लॉईजचं डेफिनेशन एम्प्लॉई म्हणून दिली जाते. त्याचबरोबर कॉम्पेन्सेशन डेजसाठी जो आहे तो 80,000वरून 1,20,000वर गेला आहे. आणि परमनंट टोटल डिसेबलमेंट असेल तर 90,000वरून 1,40,000वर गेलं. ओके, त्याचबरोबर आता नेक्स्ट पॉईंट बघा लास्टचा, लिमिटेशन ऑन मॅक्झिमम कॉम्पेन्सेशन. म्हणजे कॉम्पेन्सेशन आहे त्यावरती लिमिटेशन्स ठेवलेले आहेत. तर बघा पहिलं आहे द मॅक्झिमम कॉम्पेन्सेशन पेएबल इज अपॉन द फॉलोइंग स्केल. तर बघा ॲज पर वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट किंवा सुधारणा 2000 त्यावरून फॅटल इंजुरी जर असेल तर 4,57,080 रुपये दिले जातात. सेकंड आहे बघा परमनंट टोटल डिसेबलमेंट असेल म्हणजे कायमचं अपंगत्व असेल तर 5,48,496 रुपये दिले जातात. देन थर्ड वन परमनंट पार्शियल डिसेबलमेंट असेल तर अकॉर्डिंग टू इनकपॅसिटी कॉज. तर म्हणजे अंशतः अपंगत्व असेल तर त्या पद्धतीने ज्या पद्धतीची इंजुरी आहे तेवढ्या पद्धतीचं कॉम्पेन्सेशन दिलं जातं. आणि लास्ट आहे बघा टेम्पररी डिसेबलमेंट असेल म्हणजे तात्पुरती किंवा बरी होण्यासारखी जर अपंगत्व असेल तर 2,000 पर ₹2,000 पर मंथ अप टू पिरियड ऑफ 5 years. तर 5 वर्षापर्यंत महिन्याला 2,000 अशा पद्धतीचं नुकसान भरपाई दिली जाते. ओके, तर इथं मी हे लेक्चर थांबवते. कुणाला काही डाऊट असेल किंवा कुणाला काही एखादा पॉईंट क्लिअर झाला नसेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप ऑर यू कॅन डिरेक्टली कॉल मी. ओके, आता इथं आपला हा ॲक्ट संपलेला आहे. आपले 2 ॲक्ट झाले, द इंडियन फॅक्टरी ॲक्ट अँड द वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट. in our next lecture we will see next act. Okay, till then goodbye, thank you.